ओके. तर ऍडजेक्टिव्ह टॉपिक नाही घ्यायचा आपल्याला. ठीक आहे. ठीक आहे. मी तुम्हाला ती पीडीएफ तर शेअर केली, पण ऍक्च्युली आपण तो टॉपिक घेणार नाही आहोत आज. डिग्री हा टॉपिक घेणार आहोत. येस नितीन सर. व्हेरी गुड इव्हनिंग. येस, लेट्स स्टार्ट. येस, डिग्री हा आपण टॉपिक घेणार आहोत आज. ओके, स्टार्ट. ओके. आता हे बघा, देर आर थ्री टाइप ऑफ डिग्री. ओके, देर आर थ्री टाइप्स ऑफ डिग्री. डिग्री म्हणजेच काय? विशेषणाचा तर आणि तमभाव. तर आणि तमभाव. बघा, मराठीमधनं किती अवघड जाते ध्यानात ठेवायला. म्हणजेच काय? इंग्लिश लँग्वेज इझी आहे फक्त. ओके, फक्त तुम्ही ती तशी एन्जॉय केली पाहिजे. आता हे बघा, डिग्रीचे जे काही तीन टाइप्स असतात. ओके, देर आर थ्री मेन टाइप्स ऑफ डिग्री. ओके, फर्स्ट वन इज पॉझिटिव्ह डिग्री, सेकंड वन इज कंपॅरेटिव्ह डिग्री, थर्ड वन इज सुपरलेटिव्ह डिग्री. ओके, म्हणजेच का? त्यामध्ये कंपॅरिझन होत असते. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसलीही कंपॅरिझन होत नसते. ओके, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये तिथं कसलीही कंपॅरिझन होत नाही. पण जी काही कंपॅरेटिव्ह डिग्री असते त्यामध्ये थोडीशी कंपॅरिझन होते पॉझिटिव्ह डिग्रीच्या तुलनेमध्ये. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीपेक्षा जास्त कंपॅरिझन होते. म्हणजेच काय? थर्ड सुपर कंपॅरिझन होते. काय ध्यान ठेवायचं तुम्ही? सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये तिथं सुपर कंपॅरिझन होत असते. ओके, आता हे बघा. येस, पॉझिटिव्ह डिग्री म्हणजेच काय? विशेषणाचा समभाव. विशेषणाचा समभाव म्हणजेच काय? थोडक्यात ऍडजेक्टिव्हला पण आपण कधी कधी काय म्हणतो? पॉझिटिव्ह डिग्री म्हणतो. ओके, जसं की गुड, बेटर, बेस्ट. गुड, बेटर, बेस्ट. गुड काय आहे? पॉझिटिव्ह डिग्री आहे. ओके, त्यालाच आपण ऍडजेक्टिव्ह पण म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट म्हणजेच आता आहे बेटर. बेटर मीन्स व्हॉट? कंपॅरेटिव्ह डिग्री. ठीक आहे, तर तरभाव. तरभाव त्याला म्हणतो कंपॅरेटिव्ह डिग्रीला. आणि सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजेच काय? बेस्ट. म्हणजे काय? खूप जास्त प्रमाणात कंपॅरिझन तिथे केली आहे. कंपॅरिझन मीन्स व्हॉट? तुलना. ओके, तर त्याला आपण म्हणतो विशेषणाचा तमभाव. ठीक आहे, आता हे बघा, इथेही आपण बघूयात. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये तिथं थोडक्यात काही प्रत्यय लागलेला नसतो. ओके, जसं की ER, EST, मोर, मोस्ट. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये तिथं काही विशेषणाला प्रत्यय लागलेला नसतो. ओके, तर मूळ विशेषणाला जर आपण ER लावलाय तर काय? कोणती डिग्री होत असते? कंपॅरेटिव्ह डिग्री होत असते. म्हणजेच काय? कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तिथे ज्या कधी कधी मूळ विशेषणाला ER हा प्रत्यय लागलेला असतो. थोडक्यात मी सांगते तुम्हाला, तुम्ही ऐकलं असेल ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. ग्रेटर काय झालंय? कंपॅरेटिव्ह डिग्री झाली, कारण ER हा प्रत्यय लागलाय. बरोबर. आणि ग्रेटेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री झाली, कारण तिथे EST हा प्रत्यय लागलाय. ओके, आता आणखी एक बघा, टॉल, टॉलर, टॉलेस्ट. ओके, टॉल, टॉलर, टॉलेस्ट. ओके, म्हणजेच काय? टॉल पॉझिटिव्ह डिग्री, टॉलर कंपॅरेटिव्ह डिग्री, अँड टॉलेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री. ठीक आहे, चला आता बघूयात आपण. पॉझिटिव्ह डिग्री कशी ओळखायची? जर सेंटेन्स मध्ये तुम्हाला ऍज डॅश डॅश ऍज दिलं, फॉर एक्झाम्पल ऍज टॉल ऍज, ऍज स्मॉल ऍज ग्रेट ऍज, असं जर दिलं तर समजायचं पॉझिटिव्ह डिग्री आहे. ओके, जर तुम्हाला हे बघा, जर तुम्हाला डिरेक्टली काय दिलंय? ER, टॉलर, स्मॉलर, ग्रेटर, तर काय समजायचंय? कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. अधिक कंपॅरिझन असते. ओके, यामध्ये कंपॅरिझन नसतेच. ओके, ऍज टॉल ऍज. ओके, कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजेच काय? अधिक कंपॅरिझन असते. अँड सुपरलेटिव्ह डिग्री मीन्स व्हॉट? तिथं खूप मोठ्या प्रमाणात सर्वाधिक कंपॅरिझन असते. जसं की ESC प्रत्यय लागतोय, EST प्रत्यय लागतोय. टॉलेस्ट, स्मॉलेस्ट, ग्रेटेस्ट म्हणजे काय? खूप उंच, खूप महान, खूप छोटा. ओके, येस. हे बघा, जर आता याच्यात पण काही रूल्स आहेत. ओके, यात सुद्धा काही रूल आहेत. देर आर ऑल्सो सम रूल्स. हे बघा, जर मूळ विशेषणाचे शेवटचे अक्षर, जर मूळ विशेषणाचं जर शेवटचं अक्षर ई असेल, ओके, तर कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये फक्त आपण आर लावतोय. राईट, कारण आता हे बघा, ई जर आहे, शेवटचं विशेषण ई जर असेल तर आपण फक्त आर प्रत्यय लावू. ई कॅन्सल करू, डबल ई घेणार नाही. ओके, तसंच जर मूळ विशेषणामध्ये जर तिथं ई असेल तर आपण फक्त एस टीच घेऊ, कारण डबल ई करायचं नाही आपल्याला. डबल ईचं रिपिटेशन करायचं नाही. मग आपण तिथे डिरेक्टली काय घेणार? एस टी घेणार. ठीक आहे, मूळ विशेषणाचे शेवटचे अक्षर जर ई असेल तर
त्यांचे कंपॅरेटिव्ह डिग्री बनवताना आर प्रत्यय लावावा आणि सुपरलेटिव्ह डिग्री बनवताना टी प्रत्यय लावा. कारण आपल्याला इथं रिपिटेशन टाळायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता हे बघा, इथे बघू शकता तुम्ही पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. ॲज डॅश डॅश ॲज, सो डॅश डॅश ॲज असं होऊ शकतं. ओके. वाईज मीन्स व्हॉट, शहाणा. वायझर मीन्स व्हॉट, जर जास्त शहाणा. आणि वाईज मीन्स मीन्स व्हॉट, अति शहाणा. ठीक आहे. नाईस मीन्स व्हॉट, छान. नाईसर मीन्स व्हॉट, चांगलं, छान छान त्याच्यापेक्षा छान. ओके. आणि नाईसेस मीन्स व्हॉट, अतिशय चांगला. ओके. फाईन म्हणजे छान. आता तशीच तिथं कंपॅरिझन होत असते. ओके. चलो नेक्स्ट बघा, याच्यात काही रूल्स आहेत ते फक्त रूल्स ध्यानात ठेवा. ओके. आता हा जो काही टॉपिक आहे ना, तो कुणासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तर जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतात किंवा जे काही स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हा टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. येस. जर मूळ विशेषणाचे शेवटचे अक्षर जर आय असेल, जर मूळ विशेषण फॉर एक्झाम्पल हे मूळ विशेषण आहेत. ओके. म्हणजेच काय, प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आहेत. ओके. म्हणजेच काय, त्याचं शेवटचं अक्षर काय आहे बरं, इथं वाय आहे, इथं ही वाय, इथं ही वाय. ओके. तर अशा पद्धतीने अशा वेळेस तुम्ही काय करणार आहात, त्यापूर्वी व्यंजन असेल, तिथं काय आहे, दिस इज नथिंग बट दी कॉन्सोनंट मीन्स व्हॉट, व्यंजन. झेड, यस, झेड काय आहेत, व्यंजन आहेत. दीज आर नॉट ओवल्स, दीज आर दी कॉन्सोनंट्स. ओके. यू हॅव टू रिमेंबर दॅट थिंग्स. आता हे बघा, आता ऍज डॅश डॅश ऍज तुम्हाला माहित आहे, जेव्हा तिथं वाय असेल, जेव्हा तिथं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाय असेल आणि त्याच्या अगोदर त्याचा एक अक्षर व्यंजन असेल, तेव्हा तुम्ही काय करणार आहात, तिथं आय ई आर प्रत्यय लावणार आहात कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्ही तिथं आय ई एस टी प्रत्यय लावणार आहात. म्हणजेच काय, तुम्ही काय काय पहिला रूल काय सांगतोय, तुम्ही ई आर आणि ईएसटी प्रत्यय लावता. सेकंड रूल काय सांगतोय, जर तुमचं विशेषण, जर तुमचं विशेषण मूळ विशेषण जर ई असेल, तर तुम्ही ई ची पुनरावृत्ती करणार नाही, तर तुम्ही तिथं फक्त आर आणि एस टी घेणार. आणि थर्ड काय आहे, जर मूळ विशेषणाला शेवटी वाय असेल आणि त्याच्या अगोदर व्यंजन असेल, ओके, तर तुम्ही काय करणार आहात डायरेक्टली, हे बघा प्रत्यय काय लावणार आहात, आय ई आर. म्हणजेच काय, वाय काढून टाकायचा आहे तुम्हाला आणि त्याच्या जागी तुम्ही डायरेक्टली आय ई आर घेणार आहात. जसं की इथं वाय इज रिप्लेस बाय आय ई आर अँड आय ई आर इज रिप्लेस बाय ई एस टी. ओके. हे बघा इथं काय लावलं, आता इथं तुम्ही डायरेक्टली लेझी आय ई एस टी लावलं इथं. ओके. आय ई एस टी कशामध्ये, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये. इज देअर इन डाऊट गायज, इज देअर इन डाऊट, यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का, येस ऑर नो. ओके ओके ओके. प्रिन्स सर, गणेश सर, नो प्रॉब्लेम. अर्णव सर, नो प्रॉब्लेम. ओके. ओके गाईज, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. कुणालाही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. एकदा एक काम करा, तुम्हाला एक काम करायचं सिम्पलचं. ओके. हे जे रूल्स आहेत ना, परत एकदा रीड करा. हे रूल्स आहेत ना, परत एकदा रीड करा. ठीक आहे. 1 मिनिट. हे 3 रूल तुम्हाला परत एकदा रीड करायचे. यू हॅव टू रीड दिस रूल्स अगेन. चलो. कम ऑन गाइस. रीड झाल्यावर मला डन नाही म्हणायचंय. काही प्रॉब्लेम आहे का यामध्ये. चलो, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. डन ना. ओके.
नेक्स्ट बघा, जर मूळ विशेषण, ओके, म्हणजेच काय, पॉझिटिव्ह डिग्री, ओके, जर मूळ विशेषणाचे शेवटचे अक्षर व्यंजन असून, शेवटचे अक्षर व्यंजन असून, आता हे बघा, हे काय आहे, व्यंजन आहे, बरोबर, व्यंजन म्हणजेच काय, कॉन्सोनंट, राईट, कॉन्सोनंट. हे काय आहे शेवटचं अक्षर, कॉन्सोनंट, टी, इथं जी, इथं टी, दीज आर दी कॉन्सोनंट्स, ओके, शेवटचे अक्षर काय आहे, कॉन्सोनंट आहेत. तर अशा वेळेस तुम्ही काय करणार आहात, आता हे बघा, व्यंजन असून त्यापूर्वी काय आलं येतं इथं, ए ई आय ओ यू, जसं की ओ, आय अँड ए, ओके, म्हणजेच काय, शेवटचं अक्षर व्यंजन असेल आणि अगोदरचं अक्षर स्वर असेल. हम्म. तर अशा वेळेस तुम्ही काय करणार आहात बघा, अंतिम अक्षर दोन वेळेस लिहून, ओके, म्हणजेच काय, शेवटचं जे काही अक्षर आहे दोन वेळेस लिहून तुम्ही तिथं काय करणार आहात, ER किंवा EST प्रत्यय लावणार आहात. ठीक आहे, हे बघा, जसं की हॉट, डबल टी करणार तुम्ही, हॉटर, हॉटेस्ट, बिग, बिगर, बिगेस्ट अँड फॅट, फॅटर, फॅटेस्ट, ओके, हे बघा, डबल टी, डबल जी आणि डबल टी इथं येणार आहे आणि इथं ER आणि इथं EST प्रत्यय लागणार आहे, ओके. नेक्स्ट बघा, विशेषणाचे तीन किंवा तीन पेक्षा जास्त स्वर ई आय असतील, ओके, म्हणजेच काय, स्वर असतील, तर कंपॅरेटिव्ह डिग्री करताना मोर व सुपरलेटिव्ह डिग्री करताना मोस्ट वापरावे. ठीक आहे, हे बघा, विशेषणाचे तीन किंवा तीन पेक्षा जास्त स्वर, ओके, आता इथे तुम्ही बघू शकता तीन किंवा तीन पेक्षा जास्त स्वर. ब्युटिफुल, मला एक सांगा, हे जो काही तुम्हाला वर्ड दिसतोय ब्युटिफुल, त्यामध्ये किती स्वर आहेत बरं, एकदा रीड करा, यू हॅव टू रीड दिस गाईज, रीड करा, ब्युटिफुल या वर्ड मध्ये किती स्वर आहेत आणि किती व्यंजन आहेत. चलो गाइस, कम ऑन, व्हेरी गुड प्रियंका मॅम. चला, डिफिकल्ट मध्ये किती आहे, ओके, मनीषा मॅम. येस येस येस, व्हेरी गुड स्मिता मॅम, प्रियंका मॅम. ओके, हे बघा, किती आहेत, तीन किंवा तीन पेक्षा जास्त आहेत, बरोबर. आता हे बघा, EAU आणि पुन्हा यू, काय आले, चार स्वर आलेत, चार अव्वल्स आलेत. इथं बघा, IU, ओके, IU, आय किती आले, तीन आलेत, बरोबर. आता हे बघा इथं AOE, इथं पण किती आले, तीन आलेत. आपण काय म्हटले, तीन किंवा तीन पेक्षा अधिक जर स्वर असतील तर आपण तिथं काय करणार आहोत, मोर किंवा मोस्टचा यूज करणार आहोत. म्हणजेच काय, तिथं ER किंवा ESTचा यूज नाही करायचा आहे तुम्हाला, तर मोर किंवा मोस्टचा यूज तिथं तुम्हाला करायचा आहे, ओके. हे बघा, जसं की तुम्ही इथं बघू शकता, ब्युटिफुल काय येणार तिथं, ब्युटिफुलेस्ट, ब्युटिफुलर्स असं नाही येणार, काय येणार तिथं, मोर ब्युटिफुल अँड मोस्ट ब्युटिफुल येईल, ओके. जसं की इथं डिफिकल्टर, डिफिकल्ट टीज असं नाही येणार, इथं काय येणार आहे, डिफिकल्ट टेस्ट नाही येणार, इथं काय येणार आहे, मोर डिफिकल्ट अँड मोस्ट डिफिकल्ट. का बरं, कारण इथं ह्या जे काही वर्ड आहे त्यामध्ये तीन पेक्षा अधिक स्वर आहेत, ओके. चलो, इज दिस क्लिअर, इज दिस क्लिअर गाइज, यू हॅव टू थम्स अप, ओके. If you are getting my point, then you have to give me thumbs up. Okay, thanks a lot, guys. You are getting my point. Okay, 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 okay. No problem at all. Very good. Thanks a lot. चला, नेक्स्ट बघा, काही विशेषणाचे, आता हे बघा, हा जो काही टॉपिक आहे ना, जे 10वी 12वी मुलं सगळे स्टुडंटसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि परत एकदा सांगते, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या स्टुडंटसाठी सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे बघा, कंपॅरेटिव्ह डिग्री व कंपॅरेटिव्ह डिग्रीचे सुपरलेटिव्ह डिग्री रूप अनियमित बनते, ओके. जसं की, म्हणजे अनियमित म्हणजेच काय, इरेग्युलर बनत असतं, ओके. जसं की इथं मोर गुड पण नाही होणार आणि मोर बेस्ट, मोर मोस्ट गुड पण नाही होणार किंवा गुडर पण नाही होणार, गुडेस्ट पण नाही होणार. इथं काय होणार आहे, गुड, बेटर, बेस्ट आणि बॅड, वर्स, वर्स्ट, बॅड, वर्स, वर्स्ट असं येईल, ओके. चला, नेक्स्ट बघा, जेव्हा वाक्यांमध्ये दोन व्यक्ती किंवा दोन वस्तू असतात, ओके, जेव्हा वाक्यांमध्ये दोन व्यक्ती किंवा दोन वस्तू असतात तेव्हा त्या वाक्यांचे पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये होते व कंपेरेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये होते, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये होत नाही, ओके. हे बघा, जेव्हा दोन वाक्यामध्ये दोन व्यक्ती किंवा दोन वस्तू असतात तेव्हा पॉझिटिव्हचे कंपेरेटिव्ह मध्ये होते आणि कंपेरेटिव्हचे पॉझिटिव्ह मध्ये होते, पण सुपरलेटिव्ह मध्ये होत नाही, ओके. पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपेरेटिव्ह मध्ये होते, कंपेरेटिव्हचं पॉझिटिव्ह मध्ये होते, पण सुपरलेटिव्ह मध्ये होणार नाही, ओके. पण येस, पण
सुपरलेटिव्हचं मात्र कंपॅरेटिव्ह मध्ये होऊ शकतं आणि पॉझिटिव्ह मध्ये सुद्धा होऊ शकतं. ओके, येस गाईज. आता हे बघा, पण सीडीचे पीडी व पीडीचे सीडी करताना कर्ता आणि कर्माची अदलाबदल करावी लागते. ओके, अदलाबदल करावी लागते. ओके, हे बघा, वाक्य होकारात्मक म्हणजेच काय, वाक्य जर अफर्मेटिव्ह असेल तर आपल्याला काय करावं लागते, निगेटिव्ह करावं लागते, आणि निगेटिव्ह असेल तर होकारार्थी म्हणजेच अफर्मेटिव्ह करावं लागते. ओके, आणि पॉझिटिव्ह डिग्री मध्ये ऍज डॅश डॅश ऍज वापरतात. ओके, आणि जर वाक्य जर नकारात्मक असेल, वाक्य जर निगेटिव्ह असेल तर मात्र तिथं सो ऍज वापरतात. सो ऍज वापरतात. ठीक आहे, जेव्हा एखादं सेंटेन्स तुम्हाला फॉर एक्झाम्पल कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स दिलंय, ओके, आणि त्याचं तुम्हाला कशात करायचंय, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह मध्ये करायचंय. ओके, आणि ते मात्र निगेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके, तर मात्र तुम्ही ते सो ऍज घेणार आहात. आणि जर हे बघा निगेटिव्ह, आणि जर ते तुम्हाला पॉझिटिव्ह दिलंय तर मात्र तुम्ही तिथं ऍज डॅश डॅश ऍज घेणार आहात. आपण बघूयात व्यवस्थित. ठीक आहे, जर पॉझिटिव्ह डिग्री मध्ये विशेषणाचे मूळ रूप असते, ओके, म्हणजेच काय, प्रॉपर ऍडजेक्टिव्ह असतं ते, आणि कॉम्पेरेटिव्ह डिग्री मध्ये ईआर किंवा मोर लागते. ओके, पण सीडी मध्ये दॅन वापरतात. कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये मात्र आपण दॅन वापरत असतो. ठीक आहे, दॅन एनी अदर, दॅन एनी अदर. ओके, ते बघूयात आपण लगेच रूल्स. ओके, चला एकदा रीड करा बरं हे रूल्स. यू हॅव टू रीड दिस रूल्स प्लीज गायज. रीड झाल्यावर डन मॅम म्हणायचंय. हे 7 रूल आहेत ना, इम्पॉर्टंट आहेत. रूल एकदा रीड करा, मग आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे लगेच. चलो गाइस, I have drank water. आता आपण लगेच एक्झाम्पल घेतोय बघा. हे बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह मध्ये होतंय, कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह मध्ये होतंय, पण आपण डायरेक्टली सुपरलेटिव्ह मध्ये करत नाही. ओके, बघू शकता तुम्ही. मी तुझ्या इतकाच गरीब आहे. ओके, हे बघा, आय एम एज पुअर एज यू, आय एम एज पुअर एज यू. ओके, काय झालंय, हे पॉझिटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स झालंय. मी तुझ्या इतकाच गरीब आहे. ओके, म्हणजेच काय, कंपॅरिझन आहे का, नाही. हे बघा, यू आर नॉट पुअरर दॅन मी, यू आर नॉट पुअरर दॅन मी. ओके, एकदम सिंपल आहे. तुम्हाला काय करायचं माहितीये का, ह्या सेंटेन्सचे या सेंटेन्सचे 4 पार्ट करून घ्यायचे. पहिल्यांदा सब्जेक्ट, ओके, नंतर हेल्पिंग वर्ब, ओके, नंतर आता जो काही डिग्रीचा पार्ट असतो ना तो एक. किती ऑटोमॅटिकली किती पार्ट झाले, 4 पार्ट झालेत. ओके, हे बघा, ऍज इथं आणि ऍज इथं एक पार्ट झाला, म्हणजे 3 पार्ट पडले डायरेक्टली. ओके, नंतर ह्याचा एक पार्ट पडायचा, या दोन्हीमध्ये एक पार्ट पडायचा, 4 पार्ट करून घ्यायचे. नंतर तुम्ही काय करणार आहात बघा, तुम्हाला मी अगोदरच काय सांगितलं होतं, पण पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह मध्ये करताना आणि कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह मध्ये करताना तुम्हाला कर्ता आणि कर्माची अदलाबदल करावी लागते. म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टची अदलाबदल करावी लागते. काय असेल बरं, आईच्या ठिकाणी काय येईल,
ओके, यू. आणि यूच्या ठिकाणी काय येईल? आय. ओके. पण तुम्हाला माहिती आहे आयचं जे काही हे आहे, आयचं जे काही ऑब्जेक्ट आहे काय असणार आहे? मी असणार आहे. ओके. आयचं काय होणार आहे? मी. ओके. आता हे बघा काय येईल बघा आता इथं सब्जेक्टच्या जागी आता इथं काय येणार आहे? यू. ओके. यू नंतर आपण काय वापरतोय? आर वापरतोय. राईट, आर. आणि तुम्हाला माहिती आहे सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे. मग इथं आपण काय करणार आहोत? निगेटिव्ह करणार आहोत. ठीक आहे. काय आले आता मग इथं? यू आर नॉट. यू आर नॉट. आणि हे बघा इथं काय आहे? पुअर. इथं काय घेणार आहोत आपण? पुअरर. पुअरर. ठीक आहे. दॅन आणि पुअरर नंतर आपण म्हणजेच काय? सी दॅन. आता हा पार्ट कशात झालाय? सीचा झालाय. ओके. सीचा कम्पेरेटिव्ह पार्ट झालाय. सी दॅन मी. ओके. आता हे मी का आलंय? कारण इथं आय आहे. समजलंय का? आता याचं मिनिंग काय होणार आहे? तू माझ्यापेक्षा अधिक गरीब नाहीस. तू माझ्यापेक्षा अधिक गरीब नाहीस. ठीक आहे. चला, समजलंय का एक सेंटेन्स? परत आपण अजून घेणार आहोत, पण एकदा हे समजलंय का तेवढं सांगा जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल. चलो गाइस, प्लीज टेल मी. ओके, ओके शिकला मॅम. Is it in doubt? Okay, Geeta ma'am, Sheila ma'am. There are so many sentences. Okay, okay. हे बघा. You are as honest as them. You are as honest as them. आता इथं काय होईल बघा. आता इथं काय होणार आहे बघा. येस मधू मॅम, आपण रिपीट करतोय. ओके, हे बघा. You are as honest as them. आता चार पार्ट पाडून घ्या. पहिला पार्ट सब्जेक्टचा यू एका बाजूला काढा. नंतर हेल्पिंग वर्ब बाजूला काढा. किती झालेत पार्ट आता तुमचे? 3 झालेत. ओके. आता चौथा पार्ट ऍज आणि ऍज हा पार्ट बाजूला काढा. किती झालेत? 3 पार्ट झालेत. ओके. आणि हा कितवा पार्ट आहे? चौथा. ओके. आता हे बघा. तुम्ही पॉझिटिव्हचं कम्पेरेटिव्ह करताना आणि कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना काय करायचं तुम्हाला? सब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट न्यायचंय, ऑब्जेक्टच्या जागी सब्जेक्ट न्यायचंय. ओके. आता इथं काय आहे? डेम. डेमचं काय होणार आहे? डेम काय आहे? ऑब्जेक्ट. पण डेमचा करता काय होणार आहे? दे होणार आहे. ओके. दे. त्यांना तो. तो त्यांना. मी मला. ओके. ती तिला. तो त्याला. म्हणजेच काय? आयचं मी होईल, हिचं हिम होईल, शीचं हर होईल, देचं देम होईल, इटचं इटच राहील, यूचं सुद्धा यूच राहील. ओके. तुम्ही बघू शकता हे बघा. आता देमचं काय घ्यायचंय तुम्हाला कंपॅरेटिव्ह मध्ये करताना? दे घ्यायचंय. आता दे नंतर तुम्हाला माहित आहे आपण आर वापरतोय. ओके. आणि हे सेंटेन्स कसं आहे? अफर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे वरचं? सेकंड नंबर सेंटेन्स. Is this affirmative sentence or negative sentence? Yes, guys, you have to tell me. Do it fast. I'm waiting for you. Fast. Affirmative आहे. मग इथं काय येईल आता? निगेटिव्ह येईल. राईट. निगेटिव्ह येईल. काय आलं मग इथं? आर नॉट. यू आर नॉट. आता हे बघा. ऑनेस्ट. ऑनेस्ट काय आलं आता इथं? हे बघा. ऑनेस्ट काय येणार आता इथं? मोर ऑनेस्ट. मोर ऑनेस्ट. ओके. मोस्ट ऑनेस्ट नाही येणार कारण आपण कंपॅरेटिव्ह मध्ये करतोय. ठीक आहे. मग इथं काय येईल? मोर ऑनेस्ट येईल. ओके. दॅन यू. दॅन यू. आणि इथं आपल्याला कंपॅरेटिव्ह मध्ये करताना कंपल्सरी दॅन घ्यायचं आहे. आणि काय येईल इथं? यू येईल. दे आर नॉट नॉट मोर ऑनेस्ट दॅन यू. ते तुझ्यापेक्षा अधिक प्रामाणिक नाहीत. ओके. नेक्स्ट बघा. आता हे बघा. सगळे सेंटेन्स घेणं पॉसिबल नाही. हे जरा तुम्ही पण बघा. ओके. आता हे बघा. इट इज ॲज इट म्हणजेच काय? मराठी इज ॲज इझी ॲज इंग्लिश. ओके. आता हे बघा. तुम्ही इथं पहिल्यांदा काय घेणार आहे? इंग्लिश. ओके. नंतर इंग्लिश नंतर काय यूज करणार आहात? इज. आता हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. निगेटिव्ह केलंय. ओके. इझीचं काय केलंय? इझियर केलंय. नंतर दॅन घेतलंय आणि हा जो काय इट आहे तो ॲज इट इज घेतलाय. ओके. ती मराठी इंग्रजी इतकी सोपी आहे. इंग्रजी मराठीपेक्षा सोपी नाही. ओके. चलो गाइस, इज देयर इन डाउट? यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का? आता क्लिअर आहे झालंय का? 3 सेंटेन्स घेतलेत आपण. रीड करू शकता तुम्ही बाकीचे सेंटेन्सेस. ओके. बिकॉज देर आर सो मेनी सेंटेन्सेस ना. ओके. आता हे बघा निगेटिव्ह. ठीक आहे. आज इतकंच बस झालं की अजून घ्यायचंय? येस ऑर नो गाईज? एवढंच बस झालं की अजून घ्यायचंय? ओव्हरलोड होईल तुम्हाला, बाकी काही नाही. कारण पुढचा जरा थोडासा अवघड टॉपिक आहे. निगेटिव्ह सेंटेन्स घेऊयात आपण. ठीक आहे. निगेटिव्ह सेंटेन्स घेऊयात.
पुढचं जरा अवघड टॉपिक आहे म्हणून म्हटलंय. ओके, नेक्स्ट सेंटेन्स मी तुम्हाला वाचायला देणार आहे. आय एम नॉट मोर ऍक्टिव्ह दॅन यू. आता हे बघा निगेटिव्ह सेंटेन्स. ओके, म्हणजेच काय, कंपॅरेटिव्हचं आता इथं पॉझिटिव्ह केलंय. आतापर्यंत आपण पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह केलं होतं. आता हे बघा, आय एम नॉट मोर ऍक्टिव्ह दॅन यू. आता इथं काय होईल, यू. ओके, आता इथं निगेटिव्ह असल्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह करणार आहात. ओके, यू आर नॉट नाही घेणार आहात तुम्ही, इथं यू आर घेणार आहात फक्त. ओके, आता इथं काय घ्यायचंय, मोर ऍक्टिव्ह नाही घ्यायचंय तुम्हाला. आता इथं काय घ्यायचंय, ऍज ऍक्टिव्ह ऍज, कारण पॉझिटिव्ह डिग्री आहे. ऍज ऍक्टिव्ह ऍज घेणार आहात. ऍज ऍक्टिव्ह ऍज मी, आणि आईच्या ठिकाणी काय झालंय, मी झालंय. ओके, मी तुमच्यापेक्षा अधिक चपळ नाही, तुम्ही माझ्या इतकेच चपळ आहात. ठीक आहे, हे बघा, यू आर नॉट सिनियर दॅन हर. ओके, आता इथं काय येईल, शी. ओके, शी इज ऍज सिनियर ऍज यू. आता यूचं काय होईल, यूच राहील, आणि शीचं काय होईल, हर होईल, म्हणजेच हरचं काय होईल, शी होईल. ओके, निगेटिव्ह सेंटेन्स आहे, इथं अफर्मेटिव्ह झालंय. हे बघा, इट्स थिनर दॅन बीच. इट्स थिनर दॅन बीच. बीच म्हणजेच काय, कुत्री. ओके, इट्स थिनर दॅन बीच. बीच, आता हे बघा, बीच इज नॉट. आता हे बघा, इथं अफर्मेटिव्ह असल्यामुळे इथं तुम्ही नॉट घेतलंय. ओके, सो थिन ऍज, सो थिन ऍज इट, सो थिन ऍज इट. ओके, चलो नेक्स्ट बघा, शी इज मोर ब्युटिफुल दॅन सोनी. आता इथं काय येईल, सोनी इज नॉट सो ब्युटिफुल ऍज हर. ओके, सोनी इज नॉट सो ब्युटिफुल ऍज हर. ओके, जेव्हा तुम्ही त्या सेंटेन्स मध्ये नॉट घेणार आहात, नॉट बरोबर कंटिन्यू अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये सो येणार आहे. ओके, जसं की तुम्ही इथं बघू शकता, इथं अफर्मेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे डिरेक्टली इथं ऍज आहे. ओके, इथं पण अफर्मेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे इथं ऍज आलंय, पण इथं निगेटिव्ह सेंटेन्स आल्यामुळे आपण इथं काय घेतलंय, सो ऍज घेतलंय. तसंच इथं सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे आपण सो ऍज घेतलं आहे. ओके, चलो गाईज, इज देअर एन डाऊट, यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? असेल तर तुम्ही विचारू शकता. यू कॅन आस्क मी गाईज एनी टाइम. आणि हे बघा, कालची तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला व्हिडिओ लिंक शेअर केली होती रेकॉर्डिंगची, राईट? ती डाउनलोडेबल मी तुम्हाला लिंक शेअर केली होती. कुणाचीच लिंक डाउनलोड नाही झाली का ती? आणि आणखी एक गोष्ट बघा, मी तुम्हाला ती झूम लिंक मुद्दाम शेअर केली होती. का बरं? कारण आपण टेन्सची रिव्हिजन कंटिन्युअसली आपण घेत असतो, त्यामुळे मी तुम्हाला लिंक शेअर केली होती. ओके, ती 8 दिवस 7 दिवस व्हॅलिड राहणार आहे, 7 दिवसानंतर डिसअपिअर होणार आहे. ओके, ओके आरती मॅम, आता आता रिपीट नाही होणार हा टॉपिक, नंतर घेऊयात आपण रिपीट परत. ओके, 1-1.5 महिन्याने, आत्ता नाही. तिथे डाउनलोड डिरेक्टली ऑप्शन येतो बघा, डाउनलोड. ओके, एकदा रीड करा आरती मॅम, एकदा व्हिडिओ बघा, तुम्हाला व्हिडिओ देणारच मी याचा. ओके, किती छान चान्स आहे तुम्हाला व्हिडिओचा. जेव्हा आम्ही ऑफलाईन क्लास लावायचो तेव्हा आम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग पण कोणी देत नव्हतं. ठीक आहे, आता हा ना टॉपिक घेतला तर डोक्यावरून जाईल डिरेक्टली. ठीक आहे, त्यामुळे आता हा टॉपिक आपण उद्या घेणार आहोत. ओके, चलो, आणि आणखी मला काय म्हणायचं होतं तुम्हाला, येस, हा आजची जी काही रेकॉर्डिंग आहे ना, मी तुम्हाला युट्यूबला अपलोड करून देणार आहे. त्याला प्रायव्हसी असणार आहे. ओके, तो कुणालाही दिसणार नाही, फक्त तुम्हालाच दिसणार आहे, क्लासच्या मुलांना. ओके, तुम्ही बघितलं असेल, अनलिस्टेड मध्ये ठेवत असते मी, तो कुणालाही शेअर करत नाही. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला कधीही तिथे बघता येईल. फक्त टेन्सचे टॉपिक आहेत ना, मी कंटिन्युअसली अपलोड नाही करत युट्यूबला, कारण आपण टेन्स 5-7 दिवसाला रिपीट करतो, किती अपलोड करणार ना. ओके, हा डिफरंट टॉपिक आहे, त्यामुळे हा टॉपिक युट्यूबला अपलोड होईल. प्रायव्हेट मध्ये राहील, फक्त तुम्हाला दिसेल तो टॉपिक, बाकीच्या कुणालाही दिसणार नाहीये. ओके, कारण तुम्ही पैसे पे केले आहेत म्हणून फक्त तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे गाईस, तो आपण पब्लिक मध्ये ठेवत नाही. ओके, चला, कुणाला रीड करायचेत काही सेंटेन्सेस, रीड करायचेत, फक्त त्यांनी हँड रेज करा. ओके, आता काल आपला प्रॅक्टिस झाली नाही, आजही झाली नाही. ओके, वेळ भेटला तर आपण उद्या हे पण घेऊन टाकूयात, कारण तुम्हाला ओव्हरलोड होईल, तुमच्या काहीच डोक्यात बसणार नाही. त्यामुळे आजच एवढंच व्यवस्थित करा. कुणाला रीड करायचंय का? यू हॅव टू रेज युअर हँड्स गाईज. स्वराली मॅम, ओके, निकिता मॅम, ओ माय गॉड, देर आर सो मेनी स्टुडंट्स. कुणाचा हँड रेज होता आता पहिला? ठीक आहे, स्वराली कोमने मॅम, प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. फक्त रीड करून घेणार आहोत आपण. स्वराली कोमने मॅम, मिस करू रीड. एक काम करा स्वराली कोमने मॅम, हे तुम्हाला रीड करायचंय. ओके,
I am. हे जे काही आपण जे घेतले नाहीत ना ते रीड करा तिसऱ्या सेंटेन्स पासून आणि एक्सप्लेन करता आलं तर एक्सप्लेन करा ओके. मराठी मधनं नका रीड करू फक्त इंग्लिश मधनं रीड करा ओके. स्वराली मॅम. मिस ते दिसत नाहीये तिसरं वाला सेंटेन्स. शी इज स्वराली as मॅम यू आर नॉट ऑडिबल. ओ माय she गॉड. is as fast as her husband. ओके ओके Her 1 मिनिट. husband. हॅलो. हॅलो. हा आवाज येतोय का मॅम. हो येतोय. किती रीड केले मॅम तुम्ही. तिसरं रीड करतेय. तिसरं नाही मॅम सगळं करा ना रीड हे जे घेतले नाही हा. तेवढे. she as a fast as a 1 मिनिट. मी दिसत नाहीये. 1 मिनिट ऍक्च्युअली ती विंडो जात नाही बघा ठीक आहे 3 पासून रीड करा आणि तुम्हाला जे सिलेक्ट करता आलं तर करा. She is as fast as her husband. Her husband is not farther than her. It Marathi is as easy as English. English is not easier than it Marathi. Fifth, we are happy as you. You are not happier than us. Six, they are as lazy as women. Women are not lazier than them. Seventh, Hari is as clever as Umesh. Umesh is not clever than Hari. 8. Old shirt is cheap as new shirt. New shirt is not cheaper than old shirt. Negative sentence. 1. I am not more active than you. You are as active as me. Second, you are not senior than her. She is as senior as you. Third, it is a thinner than beach. Beach is not so thin as it. Fourth, she is more beautiful than Sunny. हो. Sunny is not so beautiful as her. ओके मॅम नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तुम्ही स्वतःला म्यूट करू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल. नेक्स्ट. निकिता मॅम प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. हॅलो मॅम, गुड इव्हनिंग. येस गुड इव्हनिंग मॅम. एक्सप्लेन करू शकता काही शॉर्ट मध्ये एकदा. फक्त कन्सेप्ट एक्सप्लेन करा परत एकदा एखादं एक्झाम्पल घेऊन. म्हणजे मॅम मला नाही समजलं कसं. हे जे फॉर एक्झाम्पल हे 6वं आणि 7वं एक्झाम्पल आहे. एक्सप्लेन करा फक्त कशी आली ही कन्सेप्ट तुम्हाला समजली की नाही थोडक्यात. एक्सप्लेन करा म्हणजे हे कसं आलं असं सांगा फक्त थोडक्यात. तुम्हाला समजलंय का तुम्हाला काय समजलं यामध्ये. हॅलो मॅम जमेल का तुम्हाला एखादं सेंटेन्स जरी एक्सप्लेन केलं तरी पण चालेल. हम्म. ओके म्हणजे एकदा मला कळलं पाहिजे ना तुम्हाला समजलं की नाही. बाकी काही नाही. मॅम कम्फर्टेबल नसेल तर काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. येस मॅम. कारण मॅम 1 वीक झालं ना माझा क्लासच मिस झालाय. मी गावी होते त्यामुळे आणि आजारी पण होते. ओके ओके ठीक आहे चालेल मॅम काही प्रॉब्लेम नाही. हे 2 रीड करा 7 आणि 8 नंबर सेंटेन्स काही अडचण नाही. ओके ओके मॅम. हरी इज ॲज क्लेवर ॲज उमेश. उमेश इज नॉट क्लेवरर दॅन हरी. ओल्ड shirt is a cheap as new shirt. New shirt is not cheaper than old shirt. ओके मॅम कम्फर्टेबल फील करायचं कधी ओके. टेन्शन नाही घ्यायचं डिरेक्टली नाही ना नाही मॅम माझी प्रॅक्टिस नाहीये मी नाही करू शकत मी रीड करू शकते असं डिरेक्टली सांगायचंय. घाबरायचं नाही कारण तुम्हाला इथे कॉन्फिडंट बनायचंय. एक तर तुम्हाला Okay. कॉन्फिडंट बनायचंय घाबरायचं नाही अजिबात.
डिरेक्टली म्हणायचं नाही मॅम ओके मला येत नाही, मी उद्या तयारी करेल, मी या टॉपिकवर बोलायचंय, माझी या टॉपिकवर तयारी आहे, मी रीड करू शकते. तुम्ही डिरेक्टली सांगायचं, काहीच अडचण नाही. ओके मॅम. ओके, त्याशिवाय तुम्ही कधीच बोलू शकत नाही. हा चालेल. मॅम, बरोबर. प्रिया मॅम, प्लीज अनम्यूट युअरसेल्फ फास्ट. प्रिया मॅम, प्रिया मॅम तुमचा मेसेज आला होता ना मला. ओके, हो एकदा हॅलो एक्सप्लेन मॅम करा. एक्सप्लेन करा फक्त ही कॉन्सेप्ट, एक ओके कॉन्सेप्ट. ओके 5, 6, 7 पासून घेऊ शकता तुम्ही, ओके 5 कारण वरचे मी घेतलेच. वी आर ॲज हॅपी ॲज यू हे सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे. त्याचं आता निगेटिव्ह करायचं. तसंच पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे, पॉझिटिव्ह डिग्रीचं हा आहे. पॉझिटिव्ह डिग्रीचं त्याचं कम्पेरेटिव्ह करायचं. यू आर नॉट हॅप्पियर दॅन वी असल्यामुळं अस घेतलं. 6 नंबर दे आर ॲज लेझी ॲज वुमेन. वुमेन वुमेन हे अनेक वचने असल्यामुळं आर घेतलं आणि ते सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे म्हणून नॉट नॉट लेझियर दॅन आणि सुपर कम्पेरेटिव्ह करताना आपण दॅन यूज करतो म्हणून दॅन आणि Yes. देचं देम. 7th नंबर हरी इज ॲज क्लेवर ॲज उमेश. उमेश आणि हे सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह इज नॉट क्लेवरचं क्लेवरर दॅन हरी. ओल्ड शर्ट इज ॲज चीप ॲज न्यू शर्ट. न्यू शर्ट इज अफर्मेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह नॉट इज नॉट चीपियर दॅन ओल्ड शर्ट. ओके मॅम, नो प्रॉब्लेम. छान एक्सप्लेन केलं, काही अडचण नाही. ठीक आहे, चल. ठीक आहे guys. आज आपण इथं थांबत आहोत बघा. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये, आणि उद्या जर प्रॅक्टिसचा चान्स भेटला तर आपण प्रॅक्टिस घेऊयात. ओके, नो प्रॉब्लेम. आणि उद्या जर प्रॅक्टिसचा चान्स नाही भेटला तर आपण सेपरेटली तुमचा सेशन एक प्रॅक्टिसचा ठेवूयात. ओके, तुमच्यावर अन्याय नाही होणार आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करायला देणार आहोत आपण. ओके, त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाहीये. चलो, थँक्यू सो मच टू ऑल. आणि हा जो काही व्हिडिओ आहे मी तुम्हाला उद्या युट्यूबला अपलोड करून देईल. ओके, कारण ऍक्च्युली प्रॉब्लेम काय होतो माहिती का, माझ्याकडे मला रेकॉर्डिंगचा मेलच येत नाहीये, त्यामुळे सगळा घोळ होतोय. ओके, आणि हे लॅपटॉपवर म्हटल्यावर जरा लेंदी प्रोसेस आहे अपलोड वगैरे करायची, कारण मला मोबाईल मधनं अपलोड करावे लागतात. सगळीकडे लॉग इन प्रत्येकीकडे वेगवेगळे आहेत. ठीक आहे, त्यामुळे उद्या अपलोड होईल हा व्हिडिओ. आधी जेव्हा मला लगेच ईमेल पडायचा ना बघा, तेव्हा मी लगेच कॉपी करून अपलोड करून टाकायचे, पण आता तसं नाही होते. आता मला मेल येतच नाहीये. ओके, तेव्हा मला स्वतः झूम लॉग इन करून लॅपटॉपवरून सगळं हे करावं लागतं, त्यामुळे जरा वेळ होतो बघा आता रेकॉर्डिंग साईडला. चल, थँक्स अ लॉट. वी स्टॉप हिअर. सी यू टुमॉरो. ओके, ॲट द सेम टाइम. थँक्स अ लॉट. बाय एव्हरीवन.